केंद्रीय कार्यकारी मंडळ या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघूया की राष्ट्रपतींची कार्य, त्यांचे अधिकार. चला आपले मुद्दे तयार आहेत. तर त्यांची कार्य अशा प्रकारे आहेत. पहिलं आहे संसदेचं अधिवेशन बोलवायचं आणि त्याच्यामध्ये स्थगिती सुद्धा ते करू शकतात. काही वेळ थांबवू पण शकतात आणि त्याच्यानंतर संसदेला संदेश पाठवणे म्हणजे काय नवीन काही त्रुटी किंवा काही अडचणी समजल्या किंवा काही नवीन त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर. त्याच्यानंतर लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करायची. त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलेले जेवढे पण कायदे आहेत त्याच्यावर स्वाक्षरी करायची, हे आवश्यक असते. त्याच्यावरती स्वाक्षरी कुणाची असते? काही कायदे वगैरे ठरवण्यात आलेले ते लेखी स्वरूपात असतात, तर त्याच्यावरती स्वाक्षरी ही आपल्या राष्ट्रपतींचीच असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. त्याच्यानंतर प्रधानमंत्र्यांची नेमणूक हे राष्ट्रपतीच करतात. त्याच्यानंतर त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक हे सुद्धा राष्ट्रपतीच करतात. त्याच्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. त्याच्यानंतर सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य महत्वाच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक हे राष्ट्रपतीच करतात. पुढे त्याच्यानंतर राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. कुणाचे? संरक्षण दलाचे. मग युद्ध आणि शांतता याबाबतचे सगळे निर्णय हे राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकार सुद्धा आहेत. तर काय आहेत? तर अपवादात जर परिस्थिती आली आणि मानवतावादी भूमिकेतून कुठल्या मनुष्याची शिक्षा कमी करण्याचा किंवा ती शिक्षा रद्द करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. तसंच देशामध्ये काही संकटकालीन परिस्थिती उद्भवली अशी, तर राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर संविधानामध्ये त्यांचे काय अधिकार आहेत आणि काय कार्य आहेत ते आपण बघूया. तर 3 प्रकारच्या त्यांना आणीबाणी दिलेल्या आहेत. एक राष्ट्रीय आणीबाणी, दुसरे आहे घटक राज्यातली आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणि तिसरं आहे आर्थिक आणीबाणी. आता पुढे प्रधानमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ. तर राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची सगळी कामं हे उपराष्ट्रपती करत असतात. त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडून होते. आता परत थोडीशी माहिती प्रधानमंत्री यांची. प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. तर राष्ट्रपती हे संविधानात्मक असे प्रमुख असतात आणि त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते आणि प्रत्यक्षात प्रधानमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे राज्यकारभार बघत असतं. ह्याच्या अगोदर पण आपण हे पाहिलं आणि हे आपल्याला माहित आहे. मग प्रधानमंत्री अशी कोणती कार्य आणि कोणती भूमिका पार पाडतात ते आता आपण बघूया. तर निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलेला जो पक्ष असतो तो आपल्या नेत्याची प्रधानमंत्री म्हणून निवड करायची ठरवतो. म्हणजे आपण जे निवडून देतो आणि मग तो बहुमताने जो पक्ष समोर येतो त्यातले सगळे प्रतिनिधी निवडून येतात, मग तो पक्ष ठरवतो की त्यांचा नेता कोण म्हणजे प्रधानमंत्री कोण होणार आणि मग त्याच पक्षातील प्रधानमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्यांचा प्रधानमंत्र्यांच्या या मंत्रिमंडळामध्ये समावेश होतो आणि मग प्रधानमंत्री आणि अन्य मंत्री हे संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते आणि तसे नसल्यास त्यांना 6 महिन्यांच्या आतच संसदेचं सदस्यत्व हे मिळवावं लागतं. काय करावं लागतं? मिळवावं लागतं आणि मग प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे खऱ्या अर्थानं राज्यकारभार करत असतं. याचाच अर्थ काय? तर राज्यकारभाराची
वास्तव सत्ता ही प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असते. आलं लक्षात? पुढे जाऊया. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर आता प्रधानमंत्र्यांची विस्तृतरित्या कार्य. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ हे तयार करावं लागते संपूर्ण. त्यांना निवडून दिलं की चला आता तुम्ही आमचे नेते या, आता तुम्ही पंतप्रधान व्हा. मग त्यांना काय करावं लागतं? एक मंत्रिमंडळ नेमावं लागतं. मग प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांना हे प्राधान्य देतात. मग त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव असलेला, राज्यकारभाराचं कौशल्य ज्याच्याकडे आहे, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे, विषयातील तज्ञता आहे, म्हणजे जे खातं त्यांना सोपवण्यात येणार त्याच्यातलं संपूर्ण बारकावे आणि संपूर्ण माहिती सखोल अशी त्याला माहित असली पाहिजे असे, याचा संपूर्णपणे विचार मंत्री निवडताना ते करतात. त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करायचा आणि हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्या खात्यांचं काय करतं? वाटप करण्याचं कार्य करतं. हे शिक्षण मंत्री, हे आरोग्य मंत्री, हे वाहतूक दळणवळण मंत्री इत्यादी इत्यादी. बरोबर? मग त्याच्यानंतर प्रधानमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात. कारण खाते वाटप झाल्यानंतर एक परत त्यांच्याबरोबर एक चर्चा, विचार विनिमय असा करावाच लागतो. मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका ह्या प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. त्याच्यानंतर मग खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यामध्ये सुसूत्रता राखायची, खात्यामधली परस्पर सहकार्य वाढवायचं, त्याच्यानंतर मग खात्यांचा कारभार कार्यक्षमतेनं होत आहे की नाही हे पाहायचं, इत्यादी ही सगळी कामं प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात. मग त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशात प्रतिमा उंचवणाऱ्या अशा जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर मग देशातील जनतेला असं आश्वस्त करणे, आपत्तीच्या काळी ग्रस्तांच्या कडून खंबीरपणाने उभं राहणं. कदाचित कुणाकडे नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, कधी पूर येऊ शकतो, कधी दुष्काळ होऊ शकतो. तर अशी जर आपत्ती आपल्या जनतेवर आली तर अशा वेळेस त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं इत्यादी सगळ्या भूमिका हे प्रधानमंत्री पार पाडू शकतात. आता पुढे आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण तुम्ही लिहिणार आहात की राष्ट्रपतींची कार्य आणि अधिकार हे कोणते आहेत, त्याच्यानंतर प्रधानमंत्र्यांची कार्य लिहायचे आणि उपराष्ट्रपतींची निवड ही कशी होते. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करू.